हरियाणामधील जनतेने काँग्रेसचा अहंकार मोडीत काढलाय। विशेषतः हरियाणामधील ओबीसी आणि दलित बांधवांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे। राहुल गांधींच्या सरंजामी प्रवृत्तीला आणि आरक्षण हटवण्याच्या भूमिकेला लोकांनी लावलेली ही चपराक आहे, असे देशभरातून बोललं जात आहे। लोकसभेत हरियाणात काँग्रेस 0 जागांवरून 5 जागांवर आली आणि याचा अहंकार वाढला। जनतेची कामं करायची सोडून त्यांनी उच्छाद माजवून ठेवला। हरियाणामध्ये काँग्रेस हा फक्त मुख्यमंत्री पदासाठी लढत होता। महाराष्ट्रात सुद्धा त्यांना सत्ता हवी आहे, त्यांना विकास कामे आणि जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नाही, अशी चर्चा सर्वत्र होत आहे। जिथे जिथे भाजपा आणि काँग्रेसची थेट लढत झाली तिथे तिथे भाजपा विजयी झाली आहे। हरियाणा तो सिर्फ झाकी आहे, महाराष्ट्र अभी बाकी आहे, असा जल्लोष भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। काँग्रेसने पूर्ण हरियाणामध्ये जाट विरुद्ध इतर जाती असा जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही सर्व समाजांनी जातीयवाद नाकारत भाजपला भरघोस मतदान केलं आणि जाट बहुल क्षेत्रातही भाजपनं अनेक जागा जिंकल्यात। काँग्रेस पक्षाचा अहंकार आता चकनाचूर झाला आहे, कारण त्यांनी लोकांच्या गरजा आणि आकांक्षा ओळखण्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला होता, असेही आता बोललं जातंय। महाराष्ट्रात सुद्धा त्यांना लोकसभेत काही जागा मिळाल्यावर त्यांनी माज दाखवायला सुरुवात केली होती, मात्र आता विधानसभेत जनता त्यांना जागा दाखवणार असा विश्वास भाजप नेत्यांना आहे। जम्मू आणि काश्मीरमधील सर्व अनुसूचित जातीच्या जागा भाजपने जिंकल्यात। हा विजय भाजपवरील वाढता विश्वास आणि समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करण्याची बांधिलकी दर्शवतो। हरियाणामध्ये सलग 3 वेळा भाजपचा विजय झालाय। हा विजय भाजपवरील लोकांचा विश्वास दाखवून देत आहे। शेतकऱ्यांनी सुद्धा काँग्रेसला नाकारलंय, कारण शेतकऱ्यांना त्यांचा उत्कर्ष करणारे सरकार हवंय, पोकळ आश्वासने देणारी काँग्रेस नकोय। काँग्रेसने तुष्टीकरण नाकारून सर्व हिंदू एकत्र आले आहेत। हा हिंदुत्वाचा विजय आहे, अशी भूमिका मांडत आता भाजपच्या नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे।